हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल. आणि आपण आज बघणार आहोत स्पेसिफिकेशन. आता बघा, विचार करतोय की स्पेसिफिकेशन काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे. ओके, पण त्याआधी मी काय सांगतोय ते बघा. एक MES13 मध्ये एक क्वेश्चन विचारला गेला होता की व्हॉट इज द वेट ऑफ 10 मीटर बार. व्हॉट इज द वेट ऑफ 10 मीटर बार चं एक वेट विचारलं होतं. तर 10 मीटर साठी वेट विचारलं होतं, पण ट्विस्ट काय आहे की बार जो होता तो स्क्वेअर शेप मध्ये होता. ओके, लेट्स सी. कारण की आपण लास्ट टाइम मध्ये जो बघितला होता की जो की वेट पर मीटर साठी फॉर्म्युला बघितला होता, वेट पर मीटर हा फॉर्म्युला बघितला होता केजी मध्ये. आणि यासाठी फॉर्म्युला काय होता की 5² / 162 हा फॉर्म्युला आपण बघितला होता, बरोबर आहे. पण हा जो फॉर्म्युला होता हा होता सर्क्युलर बार साठी. कुणासाठी? सर्क्युलर बार साठी. आणि MES13 मध्ये लक्षात घ्या हा व्यवस्थित. MES13 मध्ये एक क्वेश्चन विचारला गेला होता. तो क्वेश्चन होता की 10 मीटर बार साठी 10 मीटर बार साठी तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं, वेट काढायचं होतं. आता वेट काढताना आपण पर मीटर काढलं आणि मल्टिप्लाय बाय 10 केलं तरी होऊन जाईल. पण बार काय आहे, हा जो बार आहे हा स्क्वेअर शेप मध्ये आहे. कसा आहे? हा स्क्वेअर आहे बार. तर ट्विस्ट काय येतं या कंडिशन मध्ये. आता ऑब्विसली स्क्वेअर आहे म्हणजे त्याच्या चारही ज्या काही साईड असतील ह्या काय असतील, सारख्या असतील. हा A × A. तर अशा वेळेला जो फॉर्म्युला असतो हा असतो A² / 127. लक्षात ठेवा हा, तुमच्या माहितीसाठी. ठीक आहे ना. सो अशा वेळेला जर का स्क्वेअर शेप मध्ये बार असेल तर A² / 127. ओके, तर त्याने त्याची डायमेन्शन पण दिली होती. आता डायमेन्शन जी काही दिली असेल ती डायमेन्शन तुम्ही A इज नथिंग बट द साइड. A is nothing but the side and side² / 127 you will get per meter. कुणासाठी मिळेल हा? पर मीटर मध्ये तुम्हाला काय मिळेल, त्याचं वेट मिळून जाईल. सो दॅट तुम्ही काय करू शकता की इथे A² / 127 हा फॉर्म्युला यूज करून एका मीटर साठी किती वेट येतं ते कॅल्क्युलेट करू शकता. आणि ते कॅल्क्युलेट केल्यानंतर मल्टिप्लाय बाय 10 मीटर केलं तर तुम्हाला काय मिळून जाईल, त्याचं टोटल वेट मिळून जाईल. हा होता एक क्वेश्चन. सेकंड थिंग, एक सेकंड क्वेश्चन काय विचारला गेला होता की व्हॉट इज द डायमीटर ऑफ, सॉरी व्हॉट इज द वेट. क्वेश्चन काय होता की व्हॉट इज द वेट फॉर 16 mm diameter, 16 mm diameter for 20 meter, for 20 मीटर साठी. ओके, ऑब्वियसली 16 mm डायमीटर आहे. इट इज नथिंग बट इट इज सर्क्युलर शेप. इट इज इन द सर्क्युलर शेप. सो फॉर्म्युला काय झाला सर्क्युलर शेप साठी आपला. सो 5² / 162. सो 5² इज नथिंग बट 16² / 162. गॉट इट. सो 16² / 162. गॉट इट. जर का तुम्ही 16² / 162 जर का कॅल्क्युलेट केलं असेल तर तुम्हाला मिळून जाईल त्याच्या 1 मीटर साठी, पर मीटर साठी तुम्हाला वेट मिळून जाईल. काय मिळेल? पर मीटर. आणि आलेलं जे काही आन्सर असेल त्याला तुम्ही 20 ने मल्टिप्लाय करा. त्याला तुम्ही 20 ने मल्टिप्लाय करा. ओके, अँड दॅट्स इट. आता जर का तुम्ही 5² / 162 जर यूज केलं 16² / 162 तर आन्सर किती येतं? तर हे आन्सर येतं 1.58. किती येतं? 1.58 kg. 1.58 kg. कुणासाठी? एका मीटर साठी, पर मीटर साठी. Now they want to calculate the value for 20 meter bar. Length किती आहे? 20 मीटर आहे. So if I multiply by 20, so you will get the 31 point something. Obviously, बरोबर आहे ना. कारण की 1.5 म्हणजेच काय, 1.5 × 20 काय झालं? 30. आणि 30 आणि 0.08 पुन्हा आहे मल्टिप्लाय बाय 20 म्हणजे 31 पॉईंट समथिंग आन्सर असायला पाहिजे. सो आन्सर शुड बी द मोर दॅन 31 पॉईंट समथिंग. ओके, त्यानंतर पुन्हा एक आलं होतं. एक क्वेश्चन असा बघायला भेटला होता की तुम्हाला स्टिरप्सची त्यांनी लेंथ काढायला विचारली होती. बघा काय विचारली आहे, स्टिरप्सची लेंथ विचारली आहे. एक त्यांनी बीम दिलेला होता, एक बीम दिला होता एक 500 × 300 mm चा. हा होता 300 mm × 500 mm. त्यांनी काय दिलं होतं, एक बीम दिलाय, क्रॉस सेक्शन ऑफ बीम. ओके, आणि पुढे त्यांनी काय म्हटलं होतं, तर यामध्ये बघा की त्यांनी बीम दिला होता 300 mm आणि 500 चा, आणि यामध्ये त्यांनी स्टिरप्स यूज केली होती 8 mm ची.
त्याने काय यूज केली, स्टिरप्स यूज केली होती 8 mm ची. 2 लेग स्टिरप्स आहे 8 mm 5 आणि क्लिअर कव्हर जे त्यांनी दिलेलं होतं ते दिलाय 20 mm. इथे कव्हर त्यांनी किती दिलाय, 20 mm चं कव्हर दिलाय. तर बघा अशा कंडिशन मध्ये काय दिलेलं असेल किंवा काय यूज करायचं आहे ते इम्पॉर्टंट आहे. ओके, तर त्याने लेंथ ऑफ स्टिरप्स कॅल्क्युलेट करायला सांगितली होती. मी काय करतो, ही जी काही स्टिरप्स आहे हिला बाहेर काढतो. ओके, ही जी काही स्टिरप्स आहेत ना मी हिला बाहेर काढतोय. आता बघा मी या स्टिरप्सला जर का बाहेर काढलं तर ऑब्व्हियसली ही जी स्टिरप्स आहे ती अशी दिसायला पाहिजे. ऍग्री, ही स्टिरप झाली. सोबत इथे काय आहे एक लक्षात घ्या, हा टोटल 300 होता, 20 mm चा कव्हर आहे म्हणजे इकडनं 20 गेला आणि इकडनं 20 गेला म्हणजे काय आलंय की ही जी लेंथ आहे ही किती आली बघा, ही आली आहे 30, 20 आणि 20 म्हणजेच काय झालंय, हे आलाय 260. गॉट इट, 260. सोबत इकडनं बघा, हा इकडनं 20 आणि हा इकडनं 20, दोन्हीकडनं 20 क्लिअर कव्हर मायनस करतोय म्हणजे 500 मायनस 20 40. गॉट इट. सो 500 मायनस 40 460. तर हा झाला 460. आणि वी नो दॅट इफ देयर इज अ 2 लेग स्टिरप्स, सो सिंगल लेग कितीचं असते, 12 फायचं. कितीचं असेल, 12 फायचं. हे जे सिंगल लेग आहे एवढं, हे काय आहे, 12 फायचं आहे. 12 फाय. So let's see the formula for this one. How we can calculate the total length of stirrups. I will write over here. Total length of stirrups is equals to how much? 260 into 2 plus 460 into 2 कारण की दोन साइड आहे म्हणून, प्लस सिंगल लेग साठी 12 फाय, डबल लेग साठी 2 into 12 फाय. So 2 into 12 फाय. So obviously the answer is that 2 into 260 plus 2 into 460 plus 2 into 12 into 5. 5 is nothing but 8 mm. 5 is nothing but 8 mm. And if you calculate the answer for this one, you will get 1632. 1632 mm. And this is the correct answer. This is the correct answer. हा एक क्वेश्चन विचारला गेला होता अर्लियर एक्झाम मध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक क्वेश्चन आहे बघा. नाउ लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. द युजुअल प्रॅक्टिस ऑफ अ बेंडिंग ऑफ अ बार नियर द सपोर्ट इज ॲट अन अँगल ऑफ. बघा क्वेश्चन व्यवस्थित वाचा. आपण काय करतो, काय होते मोस्ट ऑफ द टाइम खूप घाईघाईत आपण काहीतरी भलते शब्द करून टाकतो आणि आपल्याला आन्सर माहित असते. ऍक्च्युली आन्सर माहित असते पण काय करतो, घाई खूप करतो. इथे बघा यांनी ऍट दी सपोर्ट नाही म्हटलं, नियर द सपोर्ट म्हटलं. बघा नियर दी सपोर्ट्स कशावर डिपेंड करतं, नियर द सपोर्ट्स. ऍट दी सपोर्ट जर म्हटलं असतं तर कदाचित क्वेश्चन वेगळा असता, तो बघूया पुढे. नियर द सपोर्ट काय असतो बघा, की हा जो बार बेंडिंग आहे बघा, आपण हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स जे आहे हे जनरली काय करतो की हे जनरली आपण L/4 to L/5 घेत असतो. L/4 to L/5 घेतो. आणि अशा वेळेला नियर टू सपोर्ट ओके आपण काय घेतोय की हा जो बार आहे हा 45 डिग्रीने बेंड घेतो. किती, 45 डिग्रीने बेंड घेतो. म्हणून करेक्ट आन्सर काय राहिलं, 45 डिग्री. काय असेल, 45 डिग्री. पण instead of near the support, if they are asked at the support, जर का म्हटलं असतं the usual practice of a bar bending schedule or of a bending of a bar at the support is at an angle of, at the support. बघा व्यवस्थित बघा, at the support आहे. at the support कशासाठी असेल तर at the support बघा हा किती डिग्रीने आहे, हा झाला 90 डिग्री बेंड, की झाला 90 डिग्री बेंड. म्हणून जर का ऍट दी सपोर्ट आलं, लक्षात घ्या, जर ऍट दी सपोर्ट असेल तर काय राहील, 90 डिग्री बेंड आहे. गॉट इट. नियर दी सपोर्ट 45 डिग्री आणि ऍट दी सपोर्ट 90 डिग्री. हा एक क्वेश्चन अजून आधी विचारला गेला होता बार बेंडिंग शेड्यूलवर. पुढे बघा. सो द नेक्स्ट क्वेश्चन्स आर, लेट्स सी द फर्स्ट question.
while computing the machinery work no deductions are made up to. ओके, हा एक क्वेश्चन दिसतोय बघा, व्यवस्थित समजून घ्या काय दिलंय आणि काय दिलंय, कारण हे जेवढे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला विचारलेले क्वेश्चन्स आहेत, कुठेतरी विचारले गेले आहेत, जसे की हा MES 13 चा क्वेश्चन्स आहे. ओके, सो यामध्ये काय, व्हाईल कम्प्युटिंग द मॅशिनरी वर्क नो डिडक्शन्स आर मेड अप टू, की डिडक्शन्स आपल्याला कुठपर्यंत करायचे नाहीत. ओके, तर बघा पहिला बघा, ओपनिंग अप टू द 0.1 मीटर स्क्वेअर. चालेल, इज दॅट बरोबर आहे. ओके, देन एंड ऑफ द बीम 0.05 स्क्वेअर आपण करतच नाही. बेड प्लेट अँड वॉल प्लेट अप टू द 10 सेंटीमीटर आपण डिडक्शन अप्लाय करत नाही. सोबतच पुढे काय, आणि लास्टचा क्वेश्चन काय दिलाय त्यांनी, ऑल ऑप्शन काय दिलाय, ऑल ऑफ दी अबोव. सो ऑल ऑफ यू नो दॅट ऑल आर दी करेक्ट. सो ऑल ऑफ दी अबोव इज द परफेक्ट वन. ठीक आहे ना, हा एक बरोबर आहे. सेकंड, BBS बार बेंडिंग शेड्यूल इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट. ऑब्विसली आपण बार बेंडिंग शेड्यूल कोणासाठी, रेन्फोर्समेंटसाठी यूज करतोय. सो ऑप्शन काय आहे, बी बरोबर यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, बी बरोबर यायला पाहिजे. नेक्स्ट काय म्हटलं त्यांनी, अ 6 mm साइड स्क्वेअर. म्हणजे बघा, आम्ही आधीच तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला होता की स्क्वेअर कसा आहे, 6 mm चा हा बार आहे. ओके, स्क्वेअर शेपचा आहे, 6 mm बाय 6 mm चा बार आहे, बरोबर आहे. सो अशा टाइपच्या बार मध्ये त्यांनी काय म्हटलंय की 10 मीटर साठी 6 mm साइड स्क्वेअर बार हॅव्हिंग वेट फॉर 10 मीटर. 10 मीटर बार साठी त्यांना वेट काढायचं आहे. तर फॉर्म्युला काय, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की अशा टाइपच्या फॉर्म्युला काय यूज करतो आपण, ए स्क्वेअर किंवा साइड स्क्वेअर अपॉन 127. सो ए स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअर अपॉन 127. जर का आन्सर काढलाय तुम्ही तर ते आन्सर येतं 0.283 समथिंग. ओके, जर का मल्टिप्लाइड बाय 10 केलं तर हे आन्सर यायला पाहिजे 2.83. सो ऑब्वियसली द ऑप्शन ए इज करेक्ट अँड दिस क्वेश्चन आस्क फॉर द ZP 2015 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन आहे ZP 2016 मधला. द पिकअप द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. डायमेन्शन 0.01 मीटर, एरिया 0.01 मीटर स्क्वेअर, क्युबिकल कंटेंट. तुम्हाला आठवत असेल की आपण आधी पण एकदा काय बघितलंय की कॉमन काय राहतं, 0.01 कॉमन राहतं, बरोबर आहे. हा 0.01 कॉमन राहील, मीटर, स्क्वेअर मीटर आणि क्युबिक मीटर. ओके, तर ऑब्विसली इथे 0.01 परफेक्ट आहे, हा परफेक्ट आहे, हा इम्परफेक्ट आहे. हा काय आहे, चुकीचा आहे. म्हणून काय करतोय मी, सी ऑप्शन जे आहे हे काय आहे, इनकरेक्ट आहे, बरोबर आहे. इनकरेक्ट स्टेटमेंट म्हटलंय, तर इथे ऍक्च्युली करेक्टेड आन्सर काय असायला पाहिजे होतं, 0.01 क्युबिक मीटर. हे करेक्टेड आन्सर असायला पाहिजे होतं. गॉट इट. हे आधी पण आपलं झालं आहे, काही नवीन नाही आहे. ओके, अँड द टोटल लेंथ ऑफ अ क्रँक्ड बार थ्रू द डिस्टन्स D at a 45 डिग्री इन केस ऑफ बीम. तर ऑब्विसली आपण बीम मध्ये जे स्टील बेंट अप बार जो यूज करतोय ना, तो आपण या शेप मध्ये यूज करतोय बघा, बरोबर आहे, या शेप मध्ये यूज करतोय. ऍग्री. सो हा पोर्शन काय असेल, लेंथ प्लस हे दोन साइडला काय येणार आहे, क्रँक येणार आहे किंवा बेंटअप येणार आहे. दोन साइडला ज्या वेळेला बेंटअप येणार आहे तर ऑब्विसली एका बेंडसाठी आपण यूज काय करतो, 0.42 ऑफ स्मॉल डी. 0.42 ऑफ स्मॉल डी म्हणून मल्टिप्लाइड बाय जर का मी 2 केलं तर टोटल येऊन जाईल. तर बघा, मायनस तर येणार नाही, ऍग्री करता, हे तर 2 येणार नाही. यामधला एक तर हा येईल किंवा हा येईल. पण जर का स्लॅब विचारला असता तर कदाचित हे आन्सर परफेक्ट होतो स्लॅबसाठी, कारण की आपण अल्टरनेट बेंटअप बार टाकतो आणि सिंगल बेंडसाठी. इकडे काय आहे की बोथ साइड आपण बेंटअप बार अजून करत असतो. कुठे इथे बघा कशासाठी विचारलंय त्यांनी, बीम साठी म्हटलंय. इथे शब्द बघा, वर्ड बघा काय दिलंय, बीम दिलाय. म्हणून काय की हे आन्सर परफेक्ट आहे. L प्लस 2 इंटू 0.42 ऑफ डी. आणि हा जो क्वेश्चन आहे हा नगर परिषद यवतमाळ 15 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ओके, सो दॅट असे काही आपण क्वेश्चन्स बघितले. आणि या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर यामध्ये आपण बघणार आहोत की स्पेसिफिकेशन काय असतात. ओके, चला थांबतो इथे. थँक्यू सो मच.